अनेक दिवसांपासून जीएसटी कपातीवर अखेर नरेंद्र मोदी सरकारने रविवारी 21 ऑक्टोबरच्या सायंकाळपासून गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्थातच जीएसटी कपातीची अंमलबजावणी सुरू केली. गेल्या काही दिवसांपासूनच या निर्णयाचा दायर निश्चित करण्यात आला होता, परंतु अंमलबजावणीची वेळ बाकी होती. हा मुहूर्त घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला साधला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या जनतेवर प्रभाव टाकणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी जाहीर करण्याची पारंपरिक पद्धत ठेवली आहे. ती त्यांना नोटबंदीच्या निर्णयापासूनच सुरू केली होती. आता जीएसटी कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करतानाही ही पद्धत पुन्हा सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे काय स्वस्त, काय महाग, सामान्य जनतेला फायदा की तोटा, आणि या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या गोष्टी खरंच घडणार आहेत का? सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. पंतप्रधानांनी जाहीर केलं की दिनांक 21 सप्टेंबर 2025 पासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होत आहे. या निर्णयामुळे देशातील सामान्य नागरिकांसाठी अनेक वस्तू आता पुन्हा स्वस्त होणार आहेत, असं सांगितलं जात आहे. गेल्या काळात सरकारने जवळपास सर्व वस्तूंवर भरमसाठ कर आकारला आणि सामान्य लोकांवर आर्थिक दबाव निर्माण केला. या निर्णयामुळे कर कमी झाल्यामुळे सामान्य नागरिकांना थेट फायदा होणार आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पण या गोष्टी खरंच घडणार आहेत का? हा राजकीय खेळ आहे असा प्रश्न देखील अनेकांना आता पडत आहे. सरकारने जवळपास 375 वस्तूंवर जीएसटी दर कमी केला आहे असं सांगितलं जात आहे. यामध्ये स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, उपकरणेही आणि ऑटोमोबाईल्स पर्यंतचा समावेश आहे. त्यामुळे लोकांच्या खर्चात थोडा आराम मिळणार आहे. जीएसटी कपातीमुळे तूप, पनीर, लोणी, नमकीन, केचप, जॅम, ड्रायफ्रूट, कॉफी आणि आईस्क्रीम सारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. तसेच टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन सारख्या महत्त्वाकांक्षी वस्तूंच्या किमतीतही घट होणार आहे, अशी माहिती सत्ताधाऱ्यांकडून देण्यात येत आहे. पण या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. औषधांच्या किमतीही या निर्णयामुळे घटणार आहेत. फॉर्म्युलेशन, ग्लुकोमीटर, डायग्नोस्टिक किट, बँडेज, थर्मामीटर आणि ऑक्सिजन सारख्या वैद्यकीय उपकरणांवर जीएसटी दर 5% कमी करण्यात आला आहे. फार्मर्स कंपन्यांना त्यांच्या एमआरपी मध्ये सुधारणा करण्याचे निर्देशनही दिले गेले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना जीवन आवश्यक औषधे अधिक परवडणारी होतील. सिमेंटवरील जीएसटी 28%वरून 18%वर आणण्यात आला आहे. त्यामुळे गृहनिर्माण व्यावसायिक आणि बिल्डर्स यांना देखील याचा फायदा होणार आहे. ऑटोमोबाईलसाठी देखील कर दर कमी करण्यात आले आहेत. लहान कारासाठी 18% आणि मोठ्या कारासाठी 28% जीएसटी लागू केला आहे. ऑटोमोबाईलसाठी देखील कर कमी करण्यात आले आहेत. लहान कारसाठी 18% आणि मोठ्या कारसाठी 28% जीएसटी लागू केला आहे. अनेक कार कंपन्यांनी आधीच किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे स्वप्नातील कार मध्यमवर्गीय नागरिकांच्या आता ताब्यात येणार आहे. हेल्थ क्लब, सलून, फिटनेस सेंटर, योगा आणि सौंदर्य व शारीरिक कल्याण सेवांवरील जीएसटी 5% कमी करण्यात आला आहे. तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू जसे की हेअर ऑइल, टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, फेस पावडर, शेव्हिंग क्रीम आणि आफ्टर शेव्ह लोशन यावर देखील कर कमी करण्यात आला आहे. नोटबुक, पेन्सिल, शॉर्पनर, इरेझर सारखी स्टेशनरी वस्तू देखील स्वस्त होतील. जीएसटी कपातीचा सर्वात मोठा फायदा ऑटोमोबाईल्स खरेदीदारांना होणार आहे. लहान व मोठ्या कारसाठी दर कमी करण्यात आला आहे. ट्रॅक्टर, सायकली, 350 सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या बाईक्स, इलेक्ट्रॉनिक व हायब्रिड वाहनं आणि रुग्णवाहिकांवरही कर कमी करण्यात आला आहे. संगमरवरी, ग्रॅनाइट, ब्लॉक आणि पर्यावरणपूरक बांधकाम साहित्यावर 5% कर लागू करण्यात आला आहे. पण सामान्य जनतेतून प्रश्न येत आहे की या गोष्टी खऱ्याच आता शक्य आहेत का? सरकारने कर कपातीचा फायदा साधताना असेही लक्षात घेतलं आहे की लोक व्यसनाच्या मागे न धावता सामान्य जीवनात लाभ मिळवतील. पान मसाला, गुटखा, तंबाखू आणि सिगरेटवर कर 28%हून 40%वर नेऊन ठेवला आहे. कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स, कॅफिनेटेड पेय आणि फळांवर आधारित फ्रीज ड्रिंक्सवरही 40% जीएसटी लागू आहे. लक्झरी वस्तूंवर 40% कर आकारला जाईल, जसं की 1200 सीसी, 1500 सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या एसयूव्ही आणि मोठ्या कार्स, 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्स, नौका, खाजगी विमानं, अगदी रिव्हॉल्वर आणि पिस्तूल, कोळसा, लिग्नाइट आणि पीट यांसारख्या इंधनावर कर 5%हून 18%पर्यंत वाढवला आहे. बायोडिझेलवरीलही जीएसटी 12%हून 18%वर नेण्यात आला आहे.
प्रीमियम कपडे आणि उच्च मूल्य असलेल्या कापसाच्या रजाईवर 18% कर लागू केला आहे. अनकोडेड आणि क्राफ्ट पेपरसह काही अगदी उत्पादनांवर आता 18% जीएसटी आकारला जाईल. यातून एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की एका बाजूला जरी कमी कर करण्यात आले असले तरी दुसऱ्या बाजूला दाबून कर वाढवण्यात आलेले आहेत. अशा मोठ्या प्रमाणात जीएसटी कपातीमुळे सकारात्मक परिणाम होणार असले तरी काही नकारात्मक मुद्देही समोर आहेत. पहिला मुद्दा असा की सरकारने काही वस्तूंच्या आकारात घट केली तरी आधीच अवजवी कर वसुलीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जनतेला आधी किती वर्ष जास्त कर भरावा लागला हे लक्षात घेऊन त्या जुन्या अतिकर वसुलीची परतफेड किंवा क्षतिपूर्ती नसल्याने काही विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. दुसरं म्हणजे काही उद्योग व बिल्डर्स या संस्थांचा फायदा स्वतःसाठी घेऊ शकतात, त्यामुळे सामान्य नागरिकांना अपेक्षेप्रमाणे फायदा होईल की नाही हे स्पष्ट नाही. तसंच काही लक्झरी वस्तूंवरील वाढलेले कर जसे की एसयूव्ही, मोठ्या कार्स, उच्च कॅपॅसिटीच्या बाईक्स आणि प्रीमियम कपडे मध्यमवर्गीय नागरिकांसाठी परवडणारे नाहीत, हे काही टीकाकारांनी म्हटलं आहे. यामुळे समाजातील आर्थिक असमानता अजूनही स्पष्ट होऊ शकते. काही वस्तू ज्या सामान्य नागरिकांच्या दैनंदिन वापरात असतात त्यांच्यावर कर कमी झाला, पण व्यसनास कारणीभूत असलेल्या वस्तूंवर कर अजूनही जास्त आहे. त्यामुळे काही लोकांच्या दृष्टीने ही अतिशय निवडक सुधारणा आहे. एकंदरीत जीएसटी कपातीमुळे देशातील सामान्य लोकांसाठी स्वस्ताईचे दिवस सुरू झाले आहेत. जीवनावश्यक वस्तू, औषधे, इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहनांसह अनेक क्षेत्रांमध्ये खर्च कमी होणार आहे. तथापि करांच्या अतिवाढीमुळे मागील काळात जनतेवर पडलेला ताण आणि उद्योगांमध्ये होणारा असमान फायदा यावरही विचार करणं आता आवश्यक आहे. मुळात या गोष्टींची अंमलबजावणी पुढच्या काळात कायम राहणार की बदलणार असा मुद्दा देखील आहे. त्यामुळे जीएसटी मध्ये खरंच कपात कायम राहणार का हा प्रश्न सामान्य माणसाला भेडसावणार आहे. गेल्या 11 वर्षात जीएसटी दर खूप जास्त असल्याचे मान्य करून मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याने देशातील सर्वसामान्य नागरिकांना थोडा आर्थिक आराम मिळाला आहे, परंतु काही नकारात्मक बाजू अजूनही कायम आहेत. त्यामुळे खरंच या गोष्टी खऱ्या आहेत का असा मोठा प्रश्न आता सामान्य माणसाच्या मनात निर्माण होत आहे. बाकी या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.